औरंगजेबाची कबर हटवण्याचा जी.आर. काढा. संजय राऊतांची मागणी. गद्दारी आणि बेईमानी विरोधात महाराजांप्रमाणे हल्लाबोल करण्याची वेळ. राऊतांची प्रतिक्रिया. औरंगजेबाच्या कबरीला केंद्रीय पुरातत्व खात्याचं संरक्षण, त्यामुळे राज्य सरकारलाही संरक्षण देणं क्रमप्राप्त. फडणवीसांची माहिती. मात्र औरंगजेबाच्या कबरीचं महिमामंडन कधीच होणार नसल्याचं फडणवीसांकडून स्पष्ट. नागपूरमध्ये औरंगजेबाची कबर कायमची नेस्तनाबूत करावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन. नागपूरमध्ये महाल परिसरात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गोविंद शेंडे यांच्या नेतृत्वात आंदोलन. औरंगजेबाच्या कबरीविरोधात पुण्यामध्ये बजरंग दलाचं आंदोलन. लवकरात लवकर औरंगजेबाची कबर काढून टाकावी, बजरंग दलाची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन. आंदोलकांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारावर अडवलं. औरंगजेबाच्या कबरीवरून कोल्हापूरमध्ये आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कबर ठेवून आंदोलन केलं. पुरातत्व विभागाकडून खुलताबादमधील औरंगजेबाच्या कबरीची पाहणी. एकीकडे कबर हटवण्याच्या मागणी सुरू असताना पुरातत्व विभागाचे अधिकारी राजेश वाकलेकर यांनी पाहणी केली. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संजय खोडके यांना विधान परिषदेची उमेदवारी. खोडकेंकडून उमेदवारी अर्ज दाखल. संजय खोडके हे अजित पवारांचे निकटवर्ती. विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची घोषणा. चंद्रकांत रघुवंशी हे धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि 3 वेळा विधान परिषद सदस्य. सतीश भोसले उर्फ खोक्या पोलीस कोठडीमध्ये अन्नत्याग आंदोलन करणार. अॅट्रॉसिटी अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन. त्याबाबत पोलीस अधीक्षकांनाही निवेदन दिलं. बीडच्या आष्टीतील विकास बनसोडे हत्या प्रकरणी मुख्य आरोपी भाऊसाहेब क्षीरसागर याला पोलिसांकडून अटक. या प्रकरणात आतापर्यंत 10 जणांविरोधात गुन्हा दाखल. मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून बनसोडेला दोरी आणि वायरनं मारहाण केली. बीडमध्ये शिक्षक नागरगोजे आत्महत्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करून घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. संबंधित संस्थाचालक याच्या विरुद्ध देखील आत्महत्येस जबाबदार असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. बीडमध्ये गुंडाराज नाही तर तिथले राजकारणीच गुंड. बीडमधील सर्वपक्षीय राजकारण्यांवर तृप्ती देसाईंची सडकून टीका. बीड पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर देसाई देशमुख कुटुंबियांचीही भेट घेणार. 2012 मधील 388 कोटी रुपयांच्या फसवणुकीचं प्रकरण. उद्योगपती गौतम अदानींना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा. SFIO केसमध्ये गौतम अदानी आणि राकेश अदानींवरचे आरोप फेटाळले. भिवंडीतील मराडेपाडा इथं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून मंदिराची निर्मिती. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर राज ठाकरेंच्या हस्ते पुष्पवृष्टी. शिवाजी महाराजांवर ड्रोनच्या माध्यमातून पुष्पवृष्टी. शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदारांकडून महाराष्ट्र सदन परिसरात शिवजयंती साजरी. महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून खासदारांनी आदरांजली वाहिली. न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्या भारत दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. क्रिस्टोफर लक्सन आज पंतप्रधान मोदींशी द्विपक्षीय चर्चा करणार. नंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.